रात्रीचे साधारण 12-1 वाजले होते. डेव्हलपर, बिल्डर लोकांनी आहे ना अक्षरशः प्रोटेक्शन कंडोम म्हणायला पण मी लाजणार नाही, यूज अँड थ्रो करून घेतला. खूप वाईट दिवस आले होते. याच्यामध्ये मला एवढा पैसा मिळायला लागला, एवढा पैसा मिळायला लागला. 1000 रुपयाचा नंबर 2000 होईल, 5000चा नंबर 10,000 होईल, असं सगळे चालू होतं. खूप मोठी अमाऊंट मिळाली. एवढी अमाऊंट मिळाली ना की म्हणलं आता टेलिकॉम बंद करायचं. जेवढं टेलिकॉममध्ये कमवलं होतं, त्या प्लॉटमध्ये कमवलं होतं, सगळं मित्रांनो सगळं संपलं. सगळं असं वाटलं आयुष्यच संपलं आहे. सुसाईड करावं का काय करावं तेही सुचत नव्हतं. गुन्हेगारी लोकांच्या वृत्तीला भेटल्यानंतर पोलिसांनी अरेस्ट केली. अरेस्ट केल्यानंतर जेलमध्ये ठेवलं. हार मानली तर कथा संपते, पण उठून उभा राहिला तर इतिहास घडतो. लँड आहे, ब्रँड आहे, आता नाही तर परत नाही. नमस्कार मित्रांनो, माझे नाव मनोज धुमाळ, फाउंडर इकोलँडमार्क रिअल्टी, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर सर्वत्र आपल्या ब्रँचेस आहे. मी एकदम सामान्य घरातील शेतकऱ्याचा मुलगा, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धुमाळवाडी हे माझं गाव. शिक्षण माझं 4थीपर्यंत गावाकडच्या मराठी शाळेमध्ये झालं. लिटरली 3-3, 4-4 किलोमीटर चालत जावं लागायचं. शाळेमध्ये बसायला फरशी नाही. आम्ही त्या काळी घरून जातानाच पोतं घेऊन जायचो. बसकर म्हणतात त्याला, तर बसकर घेऊन जायचो. शनिवारी आम्हाला शाळा पण सारवायला लागायची, पण आनंद वेगळा होता मित्रांनो. असं माझं 1ली ते 4थी शिक्षण गावाकडे झालं. शिक्षण छान चालू होतं, सगळं चालू होतं. माझी आई एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई होती, सो पुण्याला असायची. वडील शेती करायचे, सो गावाकडे असायचे. सो मी वडिलांकडे असायचो, आई पुण्याला एकटी असायचे. मग पुण्यामध्ये आईने एक छोटं घर घेतलं. घर घेतल्यानंतर आईने मला पुण्याला बोलवलं. पुण्यात माझी चांगल्या एका शाळेमध्ये ॲडमिशन करून दिली. मित्रांनो, 4थी ते 10वीपर्यंत शिक्षण हे मी पुण्यातल्या चांगल्या शाळेमध्ये घेतलं. 10वीला चांगल्या पद्धतीने चांगले मार्क मिळवून पास झालो. पेपरला पण फोटो आले होते. पण मित्रांनो म्हणतात ना, चांगलं जास्त दिवस हे टिकत नाही. आईवडिलांनी चांगले मार्क मिळाले म्हणून मला एक बारामतीला इंजिनिअरिंग कॉलेजला घातलं. हॉस्टेलला टाकलं. वाटलं मुलगा चांगला शिकेल, जे व्हायचं ते झालं. मित्रांनो, ज्यावेळेस बारामतीला हॉस्टेलला टाकलं, संगती चांगल्या लागल्या नाहीत. हॉस्टेलला राहायचं, हॉस्टेलला तुम्हाला पण माहिती आहे काय चालतं, सगळं काय नाही. अक्षरशः सिव्हिल इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला 0 मार्क मिळाले, 0% मिळाले, फेल झालो. आईवडिलांचं स्वप्न खतम, संपलं. तरी पण आईवडिलांनी परत मला म्हणजे आता शहरात नाही, गावाकडच्या शाळेत टाकावं म्हणून मला परत आमच्या सातारा जिल्ह्यातील भुईंजमधील शाळेत मला टाकलं. तिथं माझं 11वी ते 12वी शिक्षण झालं. पण तिथं आता ह्या हॉस्टेलच्या लाईफमुळे एकदम असं सवयी वाईट लागल्या होत्या. गुंडागिरी, हे भाई लोकांसारखं राहणं बिणं, सगळ्या सवयी लागल्या होत्या. त्यामुळं त्यावेळेसही नाही. पण एक चांगलं होतं की त्यावेळेस वडिलांना शेतीमध्ये थोडीफार मदत करायचो. त्यावेळेस आमच्या घरी ट्रक होता 407 वगैरे. जेवढी काही तरकारी शेतातून यायची आमच्या गावातली वगैरे, वाशी मार्केटला घेऊन लिटरली मित्रांनो त्यावेळेस ट्रक घेऊन गेलेला आहे. पण एकदा असंच काय झालं मित्रांनो, स्टोरी सांगतो. एकदा वाशी मार्केटला तरकारीची गाडी घेऊन गेलो, टोमॅटो वगैरे सगळे घेऊन गेलो, माल खाली केला. येताना रात्रीचे साधारण 12-1 वाजले होते. कात्रजचा त्यावेळेस नवीन रोड नव्हता, जुना रोड होता. तर त्या रोडला कात्रजच्या बोगद्यातून आत्ता भर टाकलेल्या, पण त्याच खूप मोठी दरी होती. त्या दरीतून माझा ट्रक खाली पडला. 4 चाक वरती, खाली आम्ही सगळे पाठ जळाली, कपडे जळाले गाडीतले. पण सुदैवानं एका शेतात गाडी पडली, त्यामुळे आम्हाला काही हानी झाली नाही, वाचलो. परत नेहमीसारखंच वडिलांनी सगळे ट्रक वगैरे सगळं विकलं. म्हणलं आता तू परत गावाकडं नाही राहायचं, तू परत पुण्याला जायचं. म्हणजे काय आलं मित्रांनो, गाव, पुणे, बारामती, परत गाव आणि परत पुणे, असा सगळा प्रवास. तर आलो मित्रांनो परत पुण्यामध्ये. कसं तरी रडत कडत कॉलेज केलं, फेल झालो, उठलो, हे झालो. आणि त्यानंतर मित्रांनो
म्हणलं तर जॉब करायचा आणि पहिला टेलिकॉममध्ये 400 रुपयाचा जॉब सुरू केला. 2000 साली फक्त 400 रुपयावरती फर्स्ट जॉब मिळाला. 400 रुपयाच्या फर्स्ट जॉबमध्ये सुद्धा एवढे कष्ट करायला लागायचे, की पुण्यातील सगळ्या घरोघरी प्रत्येक एरियामध्ये फ्लॉवर्स वाटायचे, केक वाटायचे. त्यानंतर जे काही फॉरेन देशातील लोकं जे आहेत, ते पुण्यातील, महाराष्ट्रातील लोकांना जे गिफ्ट पाठवायचे, त्याची डिलिव्हरी करायचो. मालक लोकांना चहा सांगणे, टेबल पुसणे यासारखी बरीच कामं केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तरी सोडलं नाही ते काही. तसेच मी काम करत राहिलो. 400 रुपयाचा 600 रुपये झाला, 600चा 1000 झाला, 1000चा 2 झाला. पण यामध्ये मी काय केलं मित्रांनो, एक युनिक कल्पना काढली. युनिक कल्पना काढली म्हणजे टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये त्या काळी व्ही-आय-पी नंबर कोणच विकत नव्हतं. तर फर्स्ट टाईम मी ऑल महाराष्ट्रामध्ये व्ही-आय-पी नंबर प्रोव्हाईड करायला सुरुवात केली. माझ्याकडं मित्रांनो त्या काळी 500 रुपयापासून ते 5000, 10,000, 1 कोटीपर्यंतचे नंबर मी विकलेले आहेत. खूप मोठ्या-मोठ्या नेत्यांना, खूप मोठ्या-मोठ्या बिझनेसमॅनला, होर्डिंग ज्यांचे आहेत रोडवरती बिल्डर्स वगैरे सगळ्यांना व्ही-आय-पी नंबर्स विकायचो. गुन्हेगारांपासून सगळ्यांनी माझ्याकडून बरेचसे नंबर घेतलेले आहेत. तर मित्रांनो याच्यामध्ये मला एवढा पैसा मिळायला लागला, एवढा पैसा मिळायला लागला. सो एकदम चांगली लाईफ चालली होती. सगळीकडून पैसा येत होता. 1000 रुपयाचा नंबर 2000ला विक, 5000चा नंबर 10,000ला विक, असं सगळे चालू होतं. ॲक्च्युली इनलिगल होतं ते, पण अंडर हे चालू असायचं ते. त्यामुळं मला कुठल्याही टेलिकॉम इंडस्ट्रीने ऑथराईज अशी डीलरशिप दिली नाही. ऑथराईज डीलरशिप न दिल्यामुळे मला असाच नंबरचा धंदा खूप वर्ष करावा लागला. तर मित्रांनो अशाच वेळेस माझ्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट आला. टर्निंग पॉईंट असा आला, की जस्ट टेलिकॉमचा बिझनेस खूप सुंदर असा चांगल्या रीतीने चालू होता. पण यावेळेस असंच फिरत-फिरत मी मित्रांबरोबर भोरला गेलो. कारण होतं माझ्या मित्राचा एक ॲग्रीकल्चर प्लॉट विकायचा होता. तर आम्ही चला म्हणलं आणि लकीली काय झालं, की तो जो ॲग्रीकल्चर प्लॉट आहे माझ्या मित्राचा, ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं हा विकायचा आहे. मित्रांनो माझ्या त्यावेळेस कॉन्टॅक्ट चांगले होते. कारण की सगळे आमदार, खासदार, नगरसेवक, बिझनेसमॅन सगळे लोकं माझ्याकडून नंबर घेतल्यामुळे मला सगळ्यांच्या माहिती होती, कॉन्टॅक्ट्स होते. सो मला तो प्लॉट खूप इझिली विकता आला. आणि मित्रांनो लिटरली आहे ना, म्हणजे त्या काळी मला 2004, 2005 साली खूप मोठी अमाउंट मिळाली. एवढी अमाउंट मिळाली ना, की म्हणलं आता टेलिकॉम बंद करायचं. टेलिकॉम बंद करून आपण आता रिअल इस्टेट क्षेत्राकडे वळायचं. पण एवढं सोपं नव्हतं मित्रांनो. सुरुवात तर केली, 40-50 लाख आले, सगळ्या गोष्टी झाल्या. गाड्या घेतलं, घोड्या घेतलं, सगळं एकदम मस्त लाईफ चालू होतं. पण डोक्यामध्ये किडा होता तो फक्त रिअल इस्टेटचा. रिअल इस्टेटमध्येच जायचं. मित्रांनो थोडं टेलिकॉम लाईन बंद केली. बंद करून मी रिअल इस्टेट क्षेत्राकडे वळालो. रिअल इस्टेट क्षेत्राकडे वळाल्यानंतर त्यातलं काही नॉलेज नाही, काय नाही. डायरेक्टली टेलिकॉमला राम-राम आणि डायरेक्टली रिअल इस्टेट चालू. तरी पण थोडं मार्केटिंगचं नॉलेज होतं थोडंसं. चालू केलं फ्लॅट विक, इकडे कमर्शियल जागा विक. आणि जिथं मी ॲग्रीकल्चर लँडचा प्लॉट विकला होता ते क्षेत्र राहिलं बाजूला आणि सिटीमध्येच काम करायला लागलो. व्हायचं तेच झालं. कमीत कमी 3 ते 4 वर्ष असतील. एकही डील झाली नाही आहे. 3 ते 4 वर्षांमध्ये जेवढं टेलिकॉममध्ये कमवलं होतं, त्या प्लॉटमध्ये कमवलं होतं, सगळं मित्रांनो सगळं संपलं. सगळं संपलं. असं वाटलं आयुष्यच संपलंय. सुसाईड करावं का काय करावं तेही सुचत नव्हतं. सगळ्या मित्रांनी साथ सोडली. कोणीच मदत करायला तयार नव्हतं. घरच्यांनी कोणी मदत नाही केली. पण शेवटी रिअल इस्टेटचा किडा आहे ना किडा, तो डोक्यामध्ये चालतच होता. म्हणलं नाही, रिअल इस्टेट सोडायचं नाही. मग मित्रांनो काय केलं, पैसे संपले, आता काहीतरी सर्व्हाइव्ह करायला पाहिजे. घरी मुलं, बायको सगळे आहेत. घरचा प्रपंच आहे, चालवायला तर पाहिजे. 4 ते 5 वर्ष काहीच जॉब वगैरे नसल्यामुळे मित्रांनो काय करावं काही सुचत नव्हतं. अशातच एका डेव्हलपरचा मला फोन आला, की मला प्लॉट घ्यायचा आहे. म्हणलं प्लॉट घ्यायचा, आनंद झालो. तर त्यांनी मला प्लॉट घेण्यासाठी अप्रोच केला. अप्रोच केल्यानंतर ते म्हणले, की आम्हाला प्लॉट दाखव. म्हणलं ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. तर त्यांनी मित्रांनो पुण्यापासून 60 किलोमीटर भोर येथे एक प्लॉट होता, तो फायनल केला होता. त्यांना साईट व्हिजिटला यायचं होतं. तर मित्रांनो मला त्यांनी सकाळी 10 वाजता एक दिवस बोलवलं तिथं, की ये दादा मला हा प्लॉट दाखव, आपण फायनल करू. मी सकाळी 10 वाजता, आता गाड्या घोडं तर सगळं विकलं होतं.
काय करणार, एस टी पकडली, गेलो तिथे एका मित्राच्या भोरमध्ये टू व्हीलर घेतली, प्लॉटवर जाऊन बसलो. तो डेव्हलपर साहेब सकाळी 10 वाजता येणार होता, 1 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, नाही आला. मी 6 वाजता फोन केला, दुपारी केला, आलोच 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 असं बोलत होता, पण नाही आला. शेवटी तो दिवस संपला. त्याला म्हणलं, बाबा कधी येणार आहे प्लॉट बघायला? मी तर तुम्हाला माहिती आहे एवढं चिकाट असतो ना, की मी त्याला प्लॉट दाखवल्याशिवाय सोडणारच नव्हतो. शेवटी काय झालं, तो म्हणला दुसऱ्या दिवशी येतो. मी दुसऱ्या दिवशी सेम स्वारगेटवरून एस टी पकडली, भोरला गेलो, भोरवरून तिथून टू व्हीलर घेतली, प्लॉटवर गेलो, सेम 10 वाजता पोचलो होतो, 1 वाजेपर्यंत थांबलो, 3 वाजेपर्यंत थांबलो, 6 वाजले. त्या दिवशी तो डेव्हलपर नाही आला प्लॉट बघायला. 6 वाजता फोन केल्यावर म्हणला, मी परवा येतो. यार म्हणलं, आपले पेशन्स काय संपवायचे नाहीत, आपल्याला इथं स्ट्रगल तर करावं लागणार रिअल इस्टेटमध्ये. तिसऱ्या दिवशी सेम स्वारगेटवरून एस टी पकडून भोरला गेलो, सेम ती स्टोरी. सेम त्या दिवशी तिसऱ्या दिवशी सेम तसंच झालं. 10 ते 6 संध्याकाळी थांबलो, फोन केला. पण तिथं एक मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. त्यांनी माझं 3 दिवस चिकाटी बघितली आणि त्यांनी मला एक नोकरीची ऑफर दिली, की यार तुझ्यासारखा माणूस बघितला नाही. 3 दिवस मी एक पहिल्या दिवशी नाही आलो तरी मी 2 दिवस तू वाट बघत बसला होता. तिने मला ऑफिसमध्ये बोलवलं, जॉबची ऑफर दिली. मी पण एक्सेप्ट केली कारण की काहीच नव्हतं. सो तिथेही चालू झाली रूटीन. तिथे मग ड्रायव्हर म्हणून प्लॉट दाखवायला, चहा सांगायला सुरुवात केली. तर मित्रांनो, तिथे असताना एक डेव्हलपर काय करतो ते शिकत राहिलो. मार्केटिंग कशी करायची तेही नॉलेज येत राहिलं मला. तरी 1 वर्ष केलं. 1 वर्षानंतर डेव्हलपर बऱ्याच लोकांना काय चीट करायचं, काय करायचं नको म्हणलं. आपल्याला इमानदारीने बिझनेस करायचा आहे, इमानदार लोकांबरोबर बिझनेस करायचा आहे. तोही जॉब सोडला. दुसऱ्या डेव्हलपरकडे गेलो. दुसऱ्या डेव्हलपरकडे पण तीच अवस्था अशी झाली. ड्रायव्हर म्हणून यूज केला. कामाला रोज जायचो, 24 तास काम करायचं, पण पैसे नाही मिळायचे. कुठं 5-10 हजार रुपये द्यायचे, काम करून घ्यायचं. लिटरली तुम्हाला सांगू का, या सिच्युएशनला डेव्हलपर, बिल्डर लोकांनी आहे ना, अक्षरशः प्रोटेक्शन कंडोम म्हणायला पण मी लाजणार नाही, यूज अँड थ्रो करून घेतला. खूप वाईट दिवस आले होते. तरीही हार नाही मानली. डेव्हलपरनी, एजंटनी, सगळ्या लोकांनी फसवल्यानंतर करायचं काय? त्यामध्येच आता या आमच्या क्षेत्रामध्ये गुन्हेगारी जास्त चालते. गुन्हेगारी तिच्या लोकांना भेटलो. गुन्हेगारी लोकांच्या वृत्तीला भेटल्यानंतर पोलिसांनी अरेस्ट केली. अरेस्ट केल्यानंतर जेलमध्ये ठेवलं. जेलमध्ये ठेवल्यानंतर मेरी आवाज सुना ऐकलं ना तुम्ही? एवढे पोलीस मारतात ना, लिटरली मित्रांनो, अजिबात तुम्ही या क्षेत्राकडे जाऊ नका. चांगला सल्ला देतो. तर सगळं झालं. शेवटी सगळं सोडलं. म्हणलं आता आपण स्वतः या फील्डमध्ये स्टडी करायचा. स्टडी करून मग आपल्याला पुढे जायचं. मग हळूहळू तिसऱ्या ठिकाणी कामाला लागलो. तिसऱ्या ठिकाणी कामाला लागल्यानंतर मित्रांनो, तिथे काम करत करत मी शिकलो. मी माझे डिजिटल मार्केटिंगचे क्लासेस लावले. मी माझे सोशल मीडिया क्लासेस लावले. बऱ्याच अशा गोष्टी शिकलो. 1 वर्ष तिथं शिकल्यानंतर मग मी माझी इको लँडमार्क रिअल्टी कंपनीची स्थापना केली. इको लँडमार्क कंपनी स्थापना फक्त आणि फक्त त्याच 1 लाख रुपयामध्ये मी केली होती सुरुवात. हळूहळू कंपनी ग्रोथ घेत गेली. याच्यामध्ये मी जे क्लासेस केले, यूट्यूबचे म्हणा, डिजिटल मार्केटिंग म्हणा, सोशल मीडिया, याचा एवढा वापर केला की म्हणजे रोज सकाळी उठलं की एक रील टाक, प्लॉटचे व्हिडिओ टाक, सगळं म्हणजे सोशल मीडियावरती कंटिन्यू असायचो. शेवटी हळूहळू एक चांगला असा ब्रँड होत गेला. टेलिकॉममध्ये सक्सेस मिळाला, परत फेल्युअर मिळालं रिअल इस्टेटमध्ये, पण परत रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सक्सेस मिळालं. सो अशी माझी जर्नी रिअल इस्टेट पण राहिली. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये पण खूप मित्रांनो, म्हणजे असं सोपं क्षेत्र नाही आहे की असंच सटासट प्लॉट विकता येतात किंवा फ्लॅट विकता येतात. अजिबात नाही मित्रांनो, खूप याला स्ट्रगल आहे. खूप कष्ट घ्यावे लागतात. अजूनही मला एक किस्सा आठवतो, तुम्हाला सांगतो. आत्ता लेटेस्टचा किस्सा आहे या पावसाळ्यातला. मी एका क्लायंटला भोरला जागा दाखवायला गेलो होतो. तर जागा दाखवायला गेलो होतो, खूप पाऊस होता. पावसामध्ये गाडी माझी ठार असल्यामुळे गेली तिथे गाडी, पण एक खड्ड्यामध्ये माझी गाडी अडकली.
अडकली. त्यामध्ये खूप सारं पाणी होतं. दुपारचे 3 वाजले होते. 3 वाजल्यापासून ते मी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रॅक्टरची वाट बघितली गाडी काढण्यासाठी. 6 वाजता ट्रॅक्टर आला, म्हणला निघणार नाही. निघून गेला. वरतून पाऊस पडतोय. खायला नाही, पाणीसुद्धा प्यायला नाही. जे-सी-बीवाला सांगितलं, जे-सी-बीवाला म्हणला मी दुसऱ्या दिवशी येतो. गाडी तर तिथं अडकली. चालत तर एवढ्या लांब जाऊ शकत नाही. करायचं काय? मित्रांनो, अख्खी रात्र त्या प्लॉटवरती गाडीत बसून काढली. अक्षरशः काचेपर्यंत पाणी आलं होतं. पण तरी पण थांबलो. नशीबच बलवान की वाचलो त्या दिवशी. म्हणजे असे एवढे कष्ट या लाईनमध्ये करावे लागतात आहे. आजही सकाळी 6 वाजता उठतोय, प्लॉट दाखवायला जातोय. तर मित्रांनो, रिअल एस्टेट क्षेत्रामध्ये पण नॉलेजचा खूप उपयोग होतो. आम्हाला असे काही अनुभव आलेले आहेत, की एक-एकदा, 2-2दा जागा विकलेल्या लोकं घेऊन आलेले आहेत आणि आम्ही अक्षरशः फसलेलो आहे. मी बऱ्याच माझ्या पॉडकास्टमध्ये लोकांना सांगितलेलं आहे, की तुम्ही कुठल्याही जागेचे घ्याल किंवा हे कराल, त्यावेळेस तुम्ही 2-2, 3-3 वकिलांचं सहज टायटल रिपोर्ट काढा. सगळे लीगल गोष्टी बघा, सरकारी मोजणी झाल्यात का ते बघा. कारण की कसं होतं, आपल्याला त्याची काही हिस्ट्री माहीत नसते. माझ्याबरोबर पण तसा किस्सा झालेला आहे, की विकलेली जागा मला विकलेली आहे. लोकांनी 40,000चा चुना लागलेला आहे लिटरली. पण वसूल झाले आपले, कारण की आपल्या ओळखीचे होते किंवा आपण त्या क्षेत्रामध्ये आहे. पण एखाद्या पुणे, मुंबई शहरातल्या माणसाला हे खूप अवघड आहे. सो त्यामुळं मी सांगेल, की मित्रांनो, तुम्ही या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास करा आणि मगच या क्षेत्राकडे या. याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी खूप आहे. खूप म्हणजे खूप आहे. पण याच्यामध्ये जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं, तर तुमच्याकडं कस्टमरची रांग लागेल. आता आमच्या रील्स म्हणा किंवा व्हिडिओज म्हणा एवढ्या व्हायरल होतात, की कस्टमरची लाईन लागली आणि आत्तापर्यंतच्या एवढ्या 15 ते 20 वर्षाच्या करिअरमध्ये एकाही कस्टमरला प्रॉब्लेम आलेला नाही आहे. एवढ्यापणे आपण कस्टमर्सला सांभाळलेलं आहे. 4 ते 5 वर्ष व्यवहार नाही झाले, डील नाही झाला. अक्षरशः सांगतो, गाडी विकली, दागिने विकले, गहाण ठेवले. घरच्यांनी सोडून कुठल्याही लोकांनी मदत नाही केली. पण शिक्षण घेऊन यामध्ये गेल्यानंतर सक्सेस मिळाला. सो मी सगळ्यांना म्हणेल, की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल, त्या क्षेत्राचं तुम्ही प्रॉपर नॉलेज घ्या. तर मित्रांनो, आयुष्याचा हा बिझनेसमधला प्रवास असा राहिला, की पहिल्यांदा आलो, साहेब बनलो. साहेब बनल्यानंतर परत नोकर बनलो, ड्रायव्हर बनलो आणि परत स्ट्रगल करून परत साहेब बनलो. अशा पद्धतीची माझी सगळी जीवन सगळं गेलं. तर मित्रांनो, एवढ्या सगळ्या घरात गोष्टींनंतर आत्ताची जी परिस्थिती आहे, इको लँडमार्क रिअल्टी एक नामांकित असा ब्रँड आहे. म्हणूनच मी टॅगलाईन दिली. लँड आहे, ब्रँड आहे. आता नाही तर परत नाही. कारण की माझे प्लॉट मित्रांनो आहे ना, मी प्लॉट घेतला महिनाभर पण राहत नाही. कस्टमरची क्यू लागलेला आहे. कारण की सर्व्हिसच तशी देतो आणि तेवढं स्वस्त पण प्लॉट देतो. माझे प्लॉट मित्रांनो 20,000, 30,000, 40,000 गुंठ्याने विकतो साहेब. तर मित्रांनो, आजची परिस्थितीमध्ये इको लँडमार्क रिअल्टीचे पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या ठिकाणी आपले ऑफिसेस आहेत, स्वतःचे ऑफिसेस आहेत. कष्ट खूप केलं. त्याच्याबरोबर आम्ही माझं यूट्यूब चॅनल आहे, म्युझिक चॅनल आहे, स्वररंग मराठी. त्याच्यावरती सुद्धा अराउंड 3 ते 4 लाख सबस्क्रायबर्स आहेत. माझं पर्सनल ब्लॉगिंग चॅनल आहे क्रेझी म्हणा. त्याच्यावरती पण 100K सबस्क्रायबर्स आहेत. तुम्ही प्लस माझा इको लँडमार्क प्रॉपर्टी म्हणून यूट्यूब चॅनल आहे. इको लँडमार्क प्रॉपर्टी म्हणून Instagram हँडल आहे. सगळ्यांवरती मिलियन्समध्ये व्ह्यूज आणि येतात आणि फॉलोअर्ससुद्धा खूप आहेत. नवीन-नवीन प्लॉट पाहण्यासाठी इको लँडमार्क प्रॉपर्टीचं Instagram आणि यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, ज्यावेळेस परिस्थिती होती वाईट, त्यावेळेस कुठूनच पैसे येत नव्हते. पण आता यायला लागले, सगळीकडूनच यायला लागले. YouTubeकडून येतात पैसे, प्रॉपर्टीमधून येतात पैसे. पण 4-5 वर्ष स्ट्रगल केल्यामुळे रिअल इस्टेट सोडलं नाही. म्हणजे एकावरती कॉन्स्टंट राहिलो. म्हणजे कायम ते करायचं म्हणजे करायचंच आणि ते करून दाखवलं. मित्रांनो, तुम्ही कुठलाही बिझनेस चालू करा. तुम्हाला कधी पहिल्या 6 महिन्यात यश मिळेल, कधी 1 वर्ष पण मिळणार नाही. पण कुठलाही नवीन बिझनेस चालू केला, ॲट लीस्ट मिनिमम 3 ते 4 वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये टिकून राहा, करत राहा. कुणावरतीही डिपेंड राहू नका आणि आयुष्यामध्ये आपला मौल्यवान वेळ अजिबात वाया घालवू नका.
हार मानली तर कथा संपते, पण उठून उभा राहिला तर इतिहास करतो. तर मित्रांनो, लँड आहे, ब्रँड आहे, आता नाही तर परत नाही. तर माझ्या रिलेटेड काही क्वेरीज असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या काही लिंक्स आहेत, तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ग्रो मोशन टीमचं इथं मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. सो मित्रांनो, धन्यवाद. जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.